मी पुण्यात होती ना, तेव्हा एका पंजाबी ढाब्यावरती ही कढी पकोडा चावल खायची, खूप मस्त लागायचे. मग आज ती रेसिपी ट्राय केली. काही नाही, मग त्याच्यासाठी 7-8 हिरव्या मिरच्या कमी तिखट, त्याच्यानंतर 7-8 पाकळ्या घेतल्या लसणाच्या आणि 3-4 पाकळ्या अजून तशाच ठेवल्या आणि कोथिंबीर. तर काय केलं, 1.5 वाटी दही घेतलं, त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन टाकलं आणि मिक्स करून घेतलं. थोडीशी हळद टाकली, परत अजून अर्धी वाटी पाणी ओतलं आणि अजून छान मिक्स करून घेतलं. मग एका कढईमध्ये काय केलं, तेल ओतलं, त्याच्यामध्ये मग मोहरी टाकली, छान तडतडली की जिरे टाकले, हिंग टाकले, कोथिंबीर कढीपत्ता टाकला. तो पण छान तडतडला की आपण जे वाटण केलं होतं ना हिरवी मिरची आणि लसणाचं, ते टाकून घ्यायचं, छान परतायचं. हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाका, मी नंतर ॲड केले, तुम्ही आत्ताही टाकू शकता. त्याच्यानंतर मग जे आपण बेसन आणि दह्याचं मिक्सचर केलं होतं ते ओतून घ्यायचं आणि हळूहळू हलवत ते ओतायचं. त्याच्यानंतर मग मी अजून 1 ग्लास भर पाणी ओतलं आणि ते छान असं एकजीव करायचं आणि मिक्स करायचं. त्याला छान फिरवून घ्यायचं, म्हणजे ते कन्सिस्टन्सी खूप छान होती कढीची आणि कढी फुटत पण नाही, खूप मस्त लागते. आणि तुम्ही थोडंसं मीठ टाकून घ्या आणि कोथिंबीर थोडीशी टाकून घ्या त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग मी इथं भज्यांसाठी कांदे भजी बनवते. तेलामध्ये छान कांदा भजीचं मिश्रण तयार करून ते कांदा भजी करून घेतले. तुम्ही कोणती टाईपची भजी बनवू शकता. आणि मग ते कढीमध्ये भजी झाल्यानंतर टाकले आणि मी एक तडका बनवला आहे. त्याच्यामध्ये तेलामध्ये थोडंसं हिंग, त्याच्यानंतर लाल तिखट आणि बारीक चिरलेले लसणाचे छोटे छोटे काप करून लसणाचे ते टाकून घेतलेत आणि तो तडका मी असा कढीमध्ये भजी टाकल्यानंतर म्हणजे तडका दिला कढीला. भजी टाकून घेतल्यानंतर इतकं अप्रतिम लागत होतं ते भाताबरोबर. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि वरून थोडी कोथिंबीर टाका, छान लागतं, अप्रतिम मस्त लागतं. आणि रेसिपीला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला.